सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान मननाने स्वर्ग नगराला दुर्दानंद भाव धरू तरी तुझे नील गोडी चंद्रप्रकाश कमलने आणि शिवधनाचे हलकारे कृष्ण दोनकारे घडे 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 होत उभा राहून या कैसा हलवित वाहू बाप रखमा देवड विठ्ठल राहू हलकारे कृष्ण दोनकारे घडे 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 म्हणजे बोलकारे विठाला विठाला वारकरी समुदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी समुदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी समुदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी समुदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान बाहेर गेला बाहेर गेला नाही राहिला. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. त्याचा कळस वैराग्य आहे. त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. अभंगाला सुरुवात करायची फक्त ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहे. तुमची ना आपली बरेच दिसणं गाठे. आपलं काम थोडं वेगळं आहे. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही. तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना बोलावं लागतं आणि कीर्तनाला तिसरी 2 सूचना पाळायच्या आणि अभंगाला सुरुवात. ओवे जरा टाळकरी बिळकरी महाराज बिरज कुणी असले तर नीट ऐका. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि ज्यांनी ज्ञान दानात आयुष्य घातलं त्यांची सेवा निवृत्ती आहे. परत शब्द नीट आहे का 12व्या अध्यायातला ओवी आहे का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. उत्तर रियाजाशिवाय पखवाद नाही. प्रॅक्टिस शिवाय गायन नाही. पुस्तक उचकल्याशिवाय कीर्तन नाही. लिहितेशिवाय व्यापार नाही. नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही आणि कष्टाशिवाय 2 टाइम भाकर नाही. तुम्ही फुकट खाणार किती दिवस आणि तुम्हाला पुशील कोण. जमीन सराई संपली जेवण संपलं. जागरण बद्दल संपली जेवण संपलं. कधीतरी तुम्हाला तुमच्या अंगातला एक घामाचा थेंब तरी काळ्या आईला द्यावाच लागणार आहे. तर तुम्हाला पोटभर मिळेल. परत मागे येतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान बोलत जा निर्वास. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं ध्यान. तिथं बोलणं तरच कळत नाही तर काहीच करणार नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. हे बरे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. झालं फायनल झालं. पुढची ओवी. ज्ञान हे तुम्हाला संतांशिवाय येऊ शकत नाही. त्याला ओवे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केल्याशिवाय येऊ शकत नाही. झालं फायनल. तिसरं वाक्य. संत हे तुम्हाला
पुण्याशिवाय भेटू शकत नाही. ज्ञान तुम्हाला संतांशिवाय येणार नाही, संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटणार नाही. फायनल. आता 4 वाक्य ऐकायचे. कार्य वाकडं आहे, वाक्य लिहिलं आहे का? कार्य वाकडं आहे, पण अनुभव संतांकडे आहे. ज्ञान तुम्हाला संतांशिवाय येणार नाही, एक संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटणार नाही. आणि 4थं वाक्य मी तुम्हाला सांगितलं, 4 वाक्य क्लिअर ऐकायचे. एक, कार्य देवाकडे आहे पण अनुभव संतांकडे आहे. आता पटापटा बोला, अनुभव श्रेष्ठ की कार्य? अनुभव श्रेष्ठ की कार्य? अनुभव श्रेष्ठ. अनुभव देवाकडे का संतांकडे आहे? नाही. अनुभव श्रेष्ठ का कार्य? अनुभव श्रेष्ठ. अनुभव देवाकडे का संतांचा आहे? संतांकडे. मग संत श्रेष्ठ की देव? टांग दिलं करेक्ट, टांग दिलं तरच कळेल संत श्रेष्ठ आहे. मात्र पुन्हा मागे चला, कार्य देवाकडे पण अनुभव संतांकडे. दुसरं वाक्य, रूढी देवाकडे. बरे, रूढी देवाकडे पण परंपरा संतांकडे. 3, दर्शन देवाकडे पण मार्गदर्शन संतांकडे आहे. तुम्ही देवाला जाऊन फक्त दर्शन घ्या, पण देव कसा पाहायचा हे मार्गदर्शन संतांकडे आहे. आणि 4, सुख देवाकडे आहे पण समाधान संतांकडे आहे. सुख सगळं नाही, गरिबी बिरिबी काही नाही, हे सगळ्या लाभाला आहे. हे गरिबी हे फक्त माईक हातात आल्यावर ईडी लोक नादी लावायचं भांडवल आहे. कोण गरीब आहे? बसलेल्या पैकी कोण गरीब आहे त्याला म्हणा वॉटवर कर, मी तुला 5 मिनिटात श्रीमंत करतो, कर वॉटवर. गावठी भाषा सांगा, गरीबा इतकी दारू कोणीच घेत नाही. गरीबा इतकी जुगान कोण? गावठी भाषा सांगा, गरीबा इतका खेळाच पडला नाही. काय सगळ्या पोलीस स्टेशनला गर्दी पाहिजे. गरीबाची मारामारीत नंबर कोणचा आहे? गरीबाचा. गरीब आहे कोण? हे गरिबी बिरिबी काय नाही, हे आम्हाला समाजाची गरिबी कमी करायची. बस हे गरिबी बिरिबी कोणीच गरीब नाही. आता उलट सांगा, सरांच्या सेवानिवृत्तीला सांगतो, सगळे खुर्चीवरचे शिक्षक खाली बसलेले. गरिबी आपल्याला कोणी सांगायची नाही, आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी अनुभवली. परत ऐका नाही, आपण जेवढे गरीब होतो लहानपणी तेवढं आज हे काही गरीब नाही. तुमचं काय म्हणणं? आपण लहानपणी जेवढे गरीब होतो तेवढं आज कुणी गरीब आहे का? आहे. आपल्याला या सणाला चपाती होती तर त्या सणाला भात कुणी पाहुणा आला तरच. आणि भजे खानदारीच नव्हते. आपल्या घरात भजे आहे. देवाच्या पुढचे भजे खाणार आहेत आपण. तुम्ही मी विक्षेप न करू. ते काय होते, लिंक लागले ऐकलं मजा लागली. गेलं बाबा आपल्या त्याला घेर बरं बसू बसून विठाल विठाल परत मागे येतो. काय ऐकणारा करंट लागला आणि त्याला विक्षेप चालत नाही. या सणाला चपाती होती तर आपल्याला त्या सणाला होती. कधी काय होतं आपल्याला? आता हे सर रिटायर झाले, एवढे शिक्षक येते आपण शिकलोय. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी, तिला साधा नाही, नुसतं खापराची थोडी तो म्हणून घरची पातळीची घ्यायची. पातळीची पाटी अशी नमुना होती.
थुका लावल्याशिवाय उठणार नाही. आणि तेव्हा थुका काय आपण एका बोटाने लावून नव्हतो. जाऊ दे रे, सगळा खेळ करीत त्या कार्यक्रमाचा, हे सगळ्या कार्यक्रमाचा खेळ करीत जाऊ. चला सातीपर्यंत पाठी, सातीपर्यंत पाठी, तिला साठा. दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोड. तिला काय दप्तर होतं का? कौठ बोर चिचा. आपल्या पिशवीत काय होत? बेशेळीचं खातच होतो. कमरेला काय पट्टे होते का? घरगुट्याला लागू. भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवलं का आट्टा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आणि आपण सगळे आकुळीला पुढं वड्या मोकळे, शेट्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या. जर आले तर शेट्या वड्यालाच आणखी मोकळी घ्यायला पाहिजे. आता हे काल त्याला बाटलीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी काच काय कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागे सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायची, गाडा. परत माग परत पुढं. आपण किचकटे पण फिट करतो, ओव्या क्लिअर करून देतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. हे ज्ञान हे ज्ञान तुम्हाला संतांशिवाय येणार नाही, आणि संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटणार नाही. आणि 4 वाक्य मी तुम्हाला सांगितले. अनुभव संतांकडे आहे, क्रिया देवाकडे आहे, दर्शन देवाकडे आहे, आत्मा मार्गदर्शन संतांकडे आहे, आणि सुख देवाकडे आहे, समाधान संतांकडे आहे. आणि आजचा कीर्तनाला घेतला म्हणजे जुने वारकरी मालकरी ऐका. हा अभंग काकड्यातल्या मालिकेतल्या 4थ्या मालिकेतला काकडा ओवाळताना शेवटचा अभंग आहे. आता हे अभंग घेण्याची गरज का पडली त्याचं उत्तर सांगतो. या 4 वर्षात हरिपाठ काकडा फार माग पडला. सप्त्यांमध्ये प्रवचन राहिली नाही. जे कीर्तनाला टाळ घेतात ते काकड्याला उठत नाही, जे काकड्याला उठतात ते कीर्तनाला टाळ घेत नाही. गायक वादकांचा काकड्याचा काही संबंध राहिला नाही, आणि भजन्यांचा आणि हरिपाठाचा संबंध राहिला नाही. सगळं चाललंय, अंगाला दळीतही कुत्र पीठ खाते. त्यामुळे हरिपाठ आणि काकडा. आता आजच्या काकड्यावाली जरा नीट आहे का जुने म्हातारे, त्याच्यासाठी चांगलं आहे. काकड्यात एकूण मालिका 9. किती किती पटापटा मला किती केलं बाबा? 9. किती? 9. पहिली मालिका आहे रूप पाहता लोचनी एगे एगे ठावाय. दुसरी मालिका आहे उज्जैनीचे काही पुण्यवंत व्हावे. तिसरी मालिका आहे उठा उठा प्रभात झाली आपलं सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान. 4थी मालिका उठा उठा प्रभात झाली तुझी निरळी. 5वी मालिका ज्ञानियांचा राजा आता कोठे लावे मान. 6वी मालिका चित्ती तुझे पाय आणि चित्ताची आसन. 1 वासुदेव, 1 पांगुल, 1 बायरा, 1 जोगी बरोबर काकडा. आता उत्तर काकड्यात पहिला 1, पहिला 1 मुका 1 जुगी 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 1 पहिला 1 मुका 1 जुगी 1 गवळण म्हण नाही तर म्हणू नको तुझं तू पाय. आता त्या काकड्यातल्या अभंगाला सुरुवात फक्त महिला मंडळ पुरुष मंडळी बोलावं लागेल. देवाला 2 मुली आहेत. किती? किती मुली आहेत? महिला मंडळ किती आहेत? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. मालिका आहे बरं किचकट आहे. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. पंच मुली वाटोळ झालं देवाच्या. किती मुली? बोला पटकन. 2. एका मुलीचं नाव
एका मुलीचं नाव विरहिणी. बोलत जा.